ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु भगवान की जय। आज की आनंद की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सब भक्तजनो जय। तर मी आज ज्ञानेश्वरीवर सांगणार आहे चिंतन। नव्या अध्यायातली ओवी घेणार आहे मी। ना तरी निदैवाच्या परी वरी लोया रुतलिया आहाती सहस्त्रवरी परी तेथे बैसोनी उपास करी का दरिद्री जी। तर काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, एखादा भाग्यवान मनुष्य घरी सोने चांदी हिरे आणि भरलेल्या लोखंडाच्या घागरी हजाराच्या वर पुरून ठेवल्या आहेत, परंतु त्याला त्या संपत्तीचे ज्ञान नसेल तर तो त्या घरात बसून जसा उपवास करतो किंवा दारिद्र्याचे जीवन जगतो। काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज की एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्या घरी भरपूर संपत्ती आहे, पण ती संपत्ती त्याला माहित नाही आणि माहित नसल्यामुळे तो काय करायला की मी दरिद्री आहे म्हणून उपवास करत बसलाय। पण वास्तविक पाहिलं तर तो दरिद्री आहे का भाग्यवान आहे? तर भाग्यवान आहे तो, कारण त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे। हे व्यवहारातलं उदाहरण दिलं माऊलींनी आपल्याला, जगद्गुरु जगदवंदनीय माऊलींनी। मग आपण त्याचं इकडे काय घ्यायचं की आपण कसे येत, आपण भाग्यवान आहेत ना, पण आपल्याला वाटतंय का आपण भाग्यवान आहेत? जसं त्या दरिद्री माणसाला त्याच्या घरात धन असून हे लक्षात नाही आलं की मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे, तो त्या धनावर बसून पैसे मागायचा। पण महाराज सांगते, सद्गुरु महाराजांनी एकदा दृष्टांत सांगितलेला की आपल्या शेतामध्ये जर बोर घ्यायचा असला आपल्याला, किंवा आपल्या 50 बाय 100 किती आता मनाने जेवढा प्लॉट असेल तेवढा, त्याच्यात जर आपल्याला बोर घ्यायचा असेल तर आपल्याला पानाडी माणूस बोलावा लागतो। आमच्या इकडे तर तसा नियम आहे बाबा, तुमच्या इकडे माहित नाही। म्हणजे ज्याला पाणी कळते जमिनीतलं त्याला बोलावं लागते। मग तो आपल्याला सांगतो की बाबा इथं इथं बोर घ्या, इथं तुम्हाला भरपूर पाणी लागेल। मग त्याप्रमाणे आपल्याला सद्गुरु काय म्हणाले तर की तुम्ही मनुष्य शरीर हे तुमचंच आहे, म्हणजे हे पंचमहाभूताचं झालेलं आहे। जसं त्या पानाड्याने सांगितलं, प्लॉट आपलाच, रजिस्ट्री आपल्याच नावची, तर रजिस्ट्री त्याच्या नावची असते, रजिस्ट्री आपल्या नावची आहे ना जागेची। पण पाणी कोण सांगणार? तो सांगणार की तुमचं इथं इथं पाणी आहे, तुम्ही इथं इथं बोर घ्या। तसं हे शरीर आपलंय, म्हणजे हे कशाचं झालेलं आहे? पंचीकृत पंचमहाभूताचं। आणि याच्यामध्ये काय तर देव आहे याच्यामध्ये। जसं त्या पानाड्यानं सांगितलं तुमच्या 10 बाय 40च्या प्लॉट मध्ये इथं इथं पाणी आहे, तर त्याला आपण पैसे देऊन त्याला पैसे दिले ना आपण की पाणी सांग बाबा आमचं कुठे जमिनीमध्ये, आम्हाला घर बांधायचे किंवा शेती करायची आहे, तर त्यानं पैसे घेऊन आपल्याला पाणी सांगितलं। तसं आपल्याला संत सद्गुरु काय सांगायले तर की ह्या मरणाऱ्या शरीरामध्ये तुम्ही कसे येत अमर आहात। तर एके ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणले, अमराहा खरे की पहा खोटे, न मना देह माझा मग भरवसा कळे। काय म्हणाले, तुम्ही अमर आहेत, पण कधी त्या मरक्या शरीराला घेऊन तुम्ही अमर होणार नाही। कारण हे कसं आहे, हे मरकच आहे। कारण आतापर्यंत किती वेळेस मेलं, आता माझं वय 48 आहे, 48 वर्ष वयामध्ये माझं शरीर किती वेळेस बदललं? 12 वर्षामध्ये शरीरातल्या पूर्ण नाड्या बदलत असतात।
12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48. मग हे शरीर 48 वेळा बदललं, पण हे आपल्याला कळालं का? नाही कळालं. पण हे आपल्याला कधी कळालं की आपल्याला संत भेटले आणि संतांनी सांगितलं हे शरीर कसं आहे, पंचीकृत पंचमहाभूताचं न जाणणार. कारण हे कसं आहे, न जाणणाऱ्याचं न जाणणार. कारण मातीला कळते का? मातीला कळत नाही. आणि मग या शरीरामध्ये माती आहे ना, हाड मांस त्वचा नाडी रोम तणपान काय आपल्या शरीरामध्ये मातीच आहे. आणि याची शेवटी काय होत असती? माती होत असती. या शरीराला काय सांगितलं? पार्थिव म्हणलेले. पार्थिव या शरीराला काय म्हणते? पार्थिव म्हणते. कोणी सांगितलं तसं? आपल्याला माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरी मधून. आणि माऊलींनी ते लिहून ठेवलं. ते कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. हे शरीर कसं आहे? मातीचं आहे. मातीचं आहे आणि मातीमध्ये जाणार आहे. मग काय म्हणले महाराज? हा विचारुनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. मग काय म्हणले महाराज की तुम्ही हे शरीर नाही, हे काय करा? विचार करा. जसं ते श्रीमंत माणूस धनावर बसून भीक मागू लागला, त्याला काय वाटलं? मी भिकारी. पण जेव्हा त्याला सांगितलं एका हितेच्छून की बाबा तुझ्या घरात धन आहे, तुला कसं काय माहित नाही, तर त्यानं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे की आपण किती धनवान आहेत. तर मग आपण किती धनवान आहेत, आपण किती भाग्यवान आहेत, आपण किती नशीबवान आहेत, हे आपल्याला कधी लक्षात येणार? जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची जेव्हा आपल्याला संत भेटणार, जेव्हा सद्गुरू आपल्या जीवनात येणार. जसं की वसंत ऋतू आल्यावर कसे पानं फुलं फळ कसा बहर येत असतो, तसं काय म्हणले? वसंत ऋतू आल्यावर जसं झाडाला पालवी फुटती, जसं नाविन्य येते, तसं आपल्या आयुष्यामध्ये संत सद्गुरू जर आले ना, तर आपल्याला या देहाचं महत्व कळते. तर काय म्हणले तुकाराम महाराज? अमर हा अमर हा, खरे की पहा खोटे, न मना देह माझा मग भरोसा कळेल. मग आपल्याला आपण अमर आहोत हे कधी लक्षात येईल? की आपल्याला असं आपण संतांना सांगितलेलं आपण ध्यानात जेव्हा घेऊ, हे शरीर पंचकृत पंचमहाभूताचं न जाणणार आहे. ते कशाचं झालेलं आहे? न जाणणाऱ्याचं झालेलं आहे. मग हे समजा आता हे घर आहे, हे कशाचं झालंय? माती, दगड, विटा, पाणी आणि पोकळी. हे घर तयार व्हायला पोकळी पण लागली ना, पाणी लागलं, विटा लागल्या. मग महाराज म्हणले विचार कर. महाराज काय म्हणले? आई दादा फोन करायला फोन. म्यूट आहे ताई, म्यूट आहे ताई, म्यूट काढा. संगीता ताई म्यूट काढा. सद्गुरू काय म्हणाले आपल्याला की तू कोणछू विचार करीते बारे. पंचीकरण मध्ये सांगितलेलं आहे दोहा. श्रीराम गुरुनी सांगितलेलं शिष्यांना की तू जे मी म्हणतोस ना, त्याचा विचार कर की मी कोण आहे. जसं मी दृष्टांत सांगितला की पानाडी जो आहे तो पाणी आपल्या जागेमधलं तो सांगतो. तसं ह्या नाश पावणाऱ्या देहामध्ये आपण सगळे परमात्मा आहोत हे आपल्याला कोण सांगते? तर फक्त संत सांगते. आपल्याला सर्वसामान्य माणसामध्ये गेलं तर हे कळणार नाही. हे फक्त कधी कळणार आहे आपल्याला? संतांच्या संगतीमध्ये बसल्यावर. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नवती, आपले कोणीच नवती, निश्चयची ती दृढ झाला,
बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती. मग आपल्याला हे कधी लक्षात येणार? संताच्या संगतीत बसल्यावर, सद्गुरूच्या संगतीत बसल्यावर. कारण संताजवळ बसणं खूप अवघड असते आणि देवाला शरण जाणं लय सोपं असते. पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण किती जण जातो, लाखो लोक गेले, पण तिथं ते देवाचं काहीच म्हणणं नाही. पाप करणारी या, पुण्य करणारी या, त्यांना तिथं काही घेणं देणं नाही. ते मस्त कटेवर हात देऊन बघतात आपल्या पांडुरंग परमात्मा. पण सद्गुरु जवळ जाण्यासाठी धाडस लागते आणि हिंमत लागती त्यांच्याशी बोलायला. कारण देवाला कसं आहे, आपल्याला जे वाटते ते आपण देऊ. मंदिरात गेलं ना, आपण काय साखर ठेवली देवा पुढे तरी ते काय म्हणत नाही, बा साखर नको मला, शुगर बिगर. पण संताकडे जाताना आपल्याला विचार करून जावं लागते. कारण ते कसे असते, वर्तत दिसती देही, ते दिसते देहामध्ये पण ते देहावर नसते. मग ते आपल्याला काय म्हणते, तुम्ही विचार करा की हे शरीर कसं आहे, पंचीकृत पंचमहाभूताचं आहे आणि हे बदलणार आहे. माऊलीने काय सांगितलं, क्षणाक्षणाला हे शरीर बदलते, कोटी वेळा घडे मोडे. हे शरीर लावून या डोळा, पापणी लोईपर्यंत हे शरीर कोटी वेळा घडलं मोडलं. आता सांगितलं ना मी, 48 वर्षामध्ये हे शरीर 4 वेळेस बदललं. कारण 12 वर्षाच्या नंतर या शरीरात पेशी पहिल्या राहत. मग काय म्हणले की जसा धनाढ्य माणूस ते गरीब नसताना स्वतः काय करू लागला, भीक मागू लागला, तसे आपण परमात्म्याचे असून आपण आपल्याला काय वाटायले, आपल्याला घर पाहिजे, आपल्याला सोनं पाहिजे आणि आपले लेकर बाळ चांगली जोतकाला लागायला पाहिजे, मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे, मुलाला नोकरी पाहिजे. पण हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंतच. श्वास सुटला की काय, सगळं संपलं, सगळं इथंच राहणार आहे. कारण हे कमवलंय बाह्य इंद्रियाने. आपण जे कर्म करतो ना ते बाह्य इंद्रियाने होते. कारण ह्या शरीरानं जे कमवलेलं असते ना, कष्ट करून ते इथंच राहते. संपत्ती कशी कमवली? इंद्रियानं. आता पाहिजे जून, मग ती इथंच राहते का सोबत येते? तर सोबत येत नाही, ती इथंच राहते. पण आंतर इंद्रियाने आपण जर देवाचं नामस्मरण केलं तर ते आपल्या सोबत येत असते. महाराज काय म्हणले, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, अनिक नका पडू गबाळाच्या हाती, पुढे आहे थोरी नागवन. अरे तुम्ही काय करा, हरी हरी म्हणा. तुम्ही हरी हरी म्हणल्यानं काय होईल, तुमचं अंतकरण शुद्ध होईल. आणि तुमचं अंतकरण शुद्ध झाल्यावर आणि तुम्ही हरी हरी कसं म्हणा, निष्कामतेनं म्हणा, ईश्वराला काही मागू नका. जसं की एखादी आई, समजा 4 लेकरं असली तिचे, पण एखादं लेकरू असते ते काहीच मागत नाही, ते नुसतं शांत बसते, पण आई न मागता देते त्याला. महाराज काय म्हणले, न मागता कळो येते तुम्हांतर. काय म्हणले, देवाला सगळं कळते. कारण देव कसा आहे, साक्षी रूपानं सगळ्याच्या हृदयात आहे. आता सगळ्याच्या हृदयात साक्षी रूपानं कोण ऐकायलाय, तर देव ऐकायलाय. तुम्ही ऐकणं. देव कसा आहे, सर्वाभूती, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. सगळ्याच्या हृदयात कोणी देव आहे आणि आपल्या हृदयात काय, देवच आहे. असं कोण सांगते, तर सद्गुरु सांगते. आणि हे कधी ही अघटित घटना कधी घडते की आपण जेव्हा निष्कामतेनं नामस्मरण केलं, पूर्वजन्मी जेव्हा आपण निष्कामतेनं नामस्मरण केलं, तेव्हा देवच रूप घेऊन गुरुच्या रूपानं आपल्या घरी आले. आपणची देव होय गुरु, वडील देह भाव गुरुवावी वासना. अगं लाईट बंद करू नको ना, इकडचा लाव, इकडचा. काय म्हणले, आपणची देव होय गुरु. मग देव चतुर्भुज रूप घेऊन आपल्या समोर येणार नाही, तर देव कशी येणार, संताच्या रूपात. संत तेथे हरी, हरी तेथे संत, जैसे वेदेचारी बोलतात. मग वेदामध्ये 4 वेदामध्ये सांगितलंय का आपण सांगायला का मनानं, तर नाही. जिथं संत महात्मे येत ना तिथं हरी प्रगट आहे. जसं की
आता फिटिंग केली, पण बल्ब जर लावला तर उजेड पडत, आणि बल्ब नाही लावला तर उजेड पडणार नाही. मग तिथं विद्युत नाही का? विद्युत आहे ना. पण आपण जेव्हा बल्ब लावू तेव्हा ते प्रगट होते. तसं हरी तेथे संत, संत तेथे हरी. आणि मग संत काय सांगायलेत आपल्याला? की हा दिसणारा देह तू नाहीस, हा पंचमहाभूताचा आहे, तू याच्यापेक्षा वेगळा आहेस, द्रष्टा आहेस, साक्षी आहेस, तू कसा आहेस? नित्य आहेस. आता आपण कशी नित्य? आपण नित्य नसतो तर आपलं बालपण आपल्याला कळालं असतं का? आता तुम्ही इथं ऐकणारे सगळेच 40च्या वरचेच असतात ना. मग तुम्ही बालपणी काय घातलेलं तुम्हाला आठवते ना. पण ते बालपण आता, बालपणीचं शरीर आता आहे का? तर नाही. बालपणीचं शरीर आता नाही. आता कसं झालंय? आता गुडघे दुखायलेत, आता डोळ्यानं दिसणं, डोळ्यावर चष्मा आला, दात पडले, केस पांढरे झाले. मग हे शरीर बदललं का तुम्ही बदलली? तर शरीर बदललं, आपण बदललो नाही. मग आपण ह्या बदलाला जाणलं. मग आपण कसे येत? जाणणारे. हे कसं आहे? अनेकाचं एक आहे शरीर. हे शरीर कसं आहे? 6 तुकड्याचं एक आहे. डोकं, 2 हात, 1 धड आणि 2 पाय. हे कसे येत? 6 तुकडे आहेत. आणि आपण कसे येत? आपण एक येत. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. मग काय म्हणालेत माऊली याच्यात? की देव कसा आहे? एक आहे. आपलं शरीर 6 तुकड्याचं आहे. ह्या 6 तुकड्याच्या शरीरामध्ये आपण कसे आहोत? एक. आपण कसे आहोत? एक हरी आत्मा. आपण हरी आहोत. ममे वंश जीव लोके जीवभूत सनातन. देव काय म्हणाले तर, अरे तू जे मी म्हणतोस ना ते मीच आहे. जरा ज्ञानेश्वरी वाचत जा, इमानदारीनं वाचित जा. महाराज म्हणतात आमचे परतूरचे, जरा वाचा, तुम्ही वाचा. मनुष्य देहाला आलात ना तर थोडा वेळ काढा, स्वतःला वाचा, जरा वाचा. रोज पाठा सांगतात महाराज, भगवान महाराज आमचे 9 ते 10 पाठ असते आमचा. वाचा म्हणतात, वाचा. वाचलं, कारण आपण वाचलं तरच कळण आपल्याला साधू संतांना काय लिहून ठेवले आपल्यासाठी. भगवद्गीतेमध्ये काय लिहिले, ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिले. खूप प्राकृत ग्रंथ खूप आहे. पंचीकरण, विचार चंद्रोदय, विचार सागर, आपल्याला ते बघायला वेळच नाही. महाराज म्हणते एक दृष्टांत खूप छान छान सांगतात महाराज, भगवान महाराज. ही एक बाई लग्नाला गेली, लई श्रीमंत घरची होती, ज्योतिताई सारखी. दुसऱ्याला तर काय मी बघितलेलं नाही. मग तिने काय केलं? पैठणी साडी घातली 10,000ची, मोहनमाळ घातली, गंठण घातलं, सगळे अलंकार घातले, कानातले घातले, भरपूर गजरे लावले आणि निघाली लग्नाला. मग टिकली लावायचंच विसरली ना ती. तिथे गेल्यावर सगळ्या बाया ते किती आपण हे केलं, मेकअप केला, आणि जर टिकली नाही लावली तर त्याला शोभा आहे का? अजिबात शोभा नाही त्या मेकअपला. तर तसं महाराज म्हणले तुम्ही संसार किती करायला? घर बांध, शेती घे, सोनं जमा कर, नातरुंडायचं बघ, पत्रुंडायचं बघ, चित्रुंडायचं बघ. अरे तू विचार कर, तुझ्याच मुलाला वाटते की तू कधी मरतोस, तुझ्याच सुनाला वाटते ही म्हातारी कवा मरती. मग जसं महाराज म्हणले तुम्ही, ही बाई त्या ठिकाणी जसं कुंकू लावायचं विसरली एवढा मेकअप करून, तसं आपण काय करायलो? परमार्थ साध्य करायचाच विसरून चाललो आपण. परमार्थ करणं म्हणजे काय? साधू संतांची संगत करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, तुकाराम महाराजाचा गाथा वाचणं. जसं आपण आपल्या आई वडिलांना शेताची रजिस्ट्री नावची करून ठेवलेली कसं बघतो काटेकोरपणे, घर किती घेऊन ठेवले माझ्या पप्पानं, प्लॉटिंग किती घेतली, सोनं किती आहे, बँक बॅलन्स, हे किती आपण लक्षपूर्वक बघतो. पण ते किती कामी येणार आहे सांगा तुम्ही मला? हे शरीर सुटलं की सगळं इथंच राहणार आहे. गळ्यातला फुटका मणी सुद्धा काढून घेते सून, पण ते काय करायचे आता? हे जळणार ते राखामध्ये, याची पाणी तर होणार आहे. मग तुम्ही या संसारासाठी एवढी मरमर करायची, 24 तास त्याच्यात घालायचे, काम 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 काम. अरे तुम्ही हे काम करून घ्या, मृत्यूच्या पलीकडे जा तुम्ही. मी ह्या शरीरामध्ये न मरणार आहे हे ध्यानात घ्या तुम्ही.
पण हे आपल्याला कोण सांगते? फक्त संत सांगतात आपल्याला. हे स्वैरे धायरे नाते गोते, हे नाते गोते नुसते गोत्यात आणीत असते. हे आपल्याला बाहेर काढीत नसते. आपल्या हिताचे नव्हती सायास धन दारा पुत्र. आता तुकाराम महाराजच म्हणले बा, की बायको नाही, लेकर नाही, कोणीच कोणाचं नाही. आणि तुम्ही पण विचार करून बघायचं थोडं, की आपण जर आजारी पडलो आणि आपल्या आता ह्या एक वृद्ध आजी दिसायला, इमानदारीने सांगायचं, आजी तुम्ही कोणाकोणाला आवडतात? उलट वाटतं याचं शरीर कवा सुटन आणि याची रूम कवा खाली होईल. आणि आजीला वाटते पत्रुंडाचं बी तोंड बघावं, बाळात पण करावं. पण आजी हे लक्षात घ्या की घरच्याची इच्छा आहे का? पण देवाची इच्छा आहे की तुम्ही तुम्हाला ओळखा. तुम्हाला ईश्वरानं मनुष्य देह दिला. देवे दिला देह भजना गोमटा. कशाला दिलाय देह देवानं? भजन करायला गेलाय. महाराज म्हणतात आमचे परतूरचे का तुला पिले पाडायला दिला काय मनुष्य देह? पिले तर कुत्री पाडती आणि डुकरीन तर एकदाच 12 पिले पाडती. तिला तर पत नाही खायला, झोपायला नाही, काही नाही. मग इथं बी ते तिथं बी ते. महाराज म्हणते एकाच गाय एकाशी गाय, लाज नाही तुला सांगाव काय? एवढं आपण पसलण झालो तर आपल्याला संत महात्मे शिव्या द्यायले. काय माया गेली होती भूतापाशी आणि हरी नाही मुखाशी आरे म्हणा. तुम्ही माय का भूतापाशी गेलती काय? एवढं शिव्या द्यायचे तर आपल्याला उघडते की तू हरी हरी म्हणीन झालास. हरी हरी म्हण, तू हरी हरी म्हण. आणि हरी हरी म्हणल्यानं काय होईल? तेने माया जाळत होत ती. मग आपण हरी हरी कशामुळे म्हणायचं? की आपल्याला हरी भेटाव म्हणून. आणि हरी हरी म्हणायचं, पण काही देवाला मागायचं नाही. जसं मी सांगितलं की आईला कोणतं लेकरू आवडतंय? न मागणार. पण लेकरानं काही मागितलं नाही तर आई त्याला मनानच देते का नाही? नाही, माझं गुणाचं लेकरू आहे, काही मागत नाही, त्याला आई जास्त देते, उलट त्याच्यावर प्रेम जास्त करते. तसं आपण देवाला काहीच मागायचं नाही, उगं त्याचं नामस्मरण करीत जायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णू महाराज नेहमी सांगत राहते, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्याला पैसे लागतात का बरं? न लागे फारसे वित्त, न लागे हलावे डुलावे लागत. तुम्हाला हलाव सुद्धा लागत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणायला, पण आपल्याला मना वाटत नाही. आपण इकडं चाबार चौकशा करत राहतो, साड्या कशा घेतल्या आणि कुठं शेल लागला आणि कोण किती घर बांधलं, सून कशी, लेक कशी, जावाई कसा. आपल्याला हे करण्यातच वेळ गेलाय चाललाय. पण हे विसरून गेलाय की आपल्याला काळ येणार एक दिवशी. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. आजची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खंटवाग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या खंटवाग राजाला 1च घंटा राहिला होता. ते म्हणले आता कसं मुक्त होऊ? पण त्याने एका घंट्यात स्वतःला संताच्या संगतीत जाऊन एका घंट्यात मी परमात्मा आहे असं ओळखून घेतलं. मग संताच्या संगतीत गेल्यावर काय होत असते की आपल्याला हे शरीर कशाला भेटलं, आपण या जगात कशाला आलो, आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली काय म्हणालेत की मी कोण आहे याचा विचार करा. मग आपण कोण आहोत? आपल्याला वाटते आपण बाईच आहोत, आपण कोणाची तरी आई आहोत, आपण कोणाची तरी मुलगी आहोत, आपण कोणाची तरी बायको आहोत. पण हे सगळे नाव एका स्त्रीच्या शरीरालाच आले ना. पण जर नवरा नसला तर बायको नाव नाही, मुलगा नसला तर आई नाव नाही. हे नाव आलेले आहेत का कशी? हे आलेली नाव आहेत. सासू पण हे नाव आलेलं आहे कसं आहे? जाऊ हे सून असली तर सासू. तस आपल्याला हे शरीर ईश्वर प्राप्तीसाठी दिले देवानं. मग आपल्याला काय करायचंय? जसा ते मनुष्य सोन्या चांदीच्या हिऱ्याच्या भरलेल्या लोखंडाच्या घागरीवर त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते तिथं बसला भीक मागत. तसं आपल्याला पण ज्ञान नव्हतं ना, कारण हे ज्ञान संसारी लोकांमध्ये कळत नसते आपल्याला. आपल्याला आपल्या आईने सांगितलं का तू न मरणारी आहेस? कारण आपल्या आईने काऊन नाही सांगितलं की तिला तिच्या आईने सांगितलं नाही की तू न मरणारी आहेस.
तिच्या आईने तिला सांगितलं की बाई तू बाई आहेस, तू आता लग्न कर, तू लेकर तुला 2-4 लेकर होती, मग त्याचे लग्न. मग तेच आपल्या आईनं आपल्याला शिकली. तिची काय गलती? कारण तिला संतांची संगत भेटली नाही. कारण पूर्व पुण्य ज्याच्या आशेल पदरी, जर पूर्वीचं पुण्य असलं तरच आपल्याला संत महात्मे भेटते तर, आणि आपल्याला अशी स्पष्टता होत असती की आपण कसे येत, देव येत. आता इथं सगळे कोण येतं ऐकणारे, देव येत. पण आपल्याला देव वाटते का? देव म्हणल्यावर असं वाटते नाही नाही असं म्हणू नका बुवा, आम्ही कशाचा देव आलो. पण आपण तत्व देवाच्या तत्वज्ञ रूपाने जर बघितलं तर आपण आणि देव कसे येत, एक येत. जसं महाराज म्हणले की सोन्याची वीट आहे, मग त्याचे अलंकार केले. कोणी गंठल केलं, कोणी ते कानातले झुंबर केले, कोणी पाटल्या केल्या, कोणी काय शेवण पीस केलं. पण मुळात काय आहे ते सोनं एक. तस सगळे कोण येत, देवाचे स्वरूप आहेत. काय म्हणले देव, ममे वंशो जीवलोकी, जीवभूत सनातन. देव सांगायचे स्वतः ज्ञानेश्वरी मध्ये. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा जरा. महाराज म्हणले तसं इमानदारीनं वाचा, लक्ष देऊन एक एक वळ. जसं आपण घरात कसं लक्ष देऊन सगळं नीटनेटकं. समजा आता एखादी काटकसर करणारी बाई असली ना, ती अर्धा लिटर दुधामध्ये तूप करती महिन्याला 1 किलो. एवढी बार काय चालली आपली तिकडं. तिकडं लई डोकं चलतंय आपलं सुपर. पण इथंच म्हणणं चलत नाही. महाराज बोलताच येत नाही आम्हाला, कायच बोलाव. तिकडं 4-4 घंटे असं महाराज म्हणते गळ लागली खालून तरी उठानं बोलायचं. एवढं बोला वाटतंय तिकडं. पण ते बोलणं निरर्थक आहे. हे शरीर सुटल्यावर काहीच राहणार नाही. आणि हे शरीर एक दिवस सुटणारच आहे, ही काळ्या दगडावरची रेगी. आणि कोणाचं कधी सुटणार आहे हे माहित नाही. कारण बाण सुटलेला आहे. आपल्या शरीराचा प्रारब्ध रूपी बाण सुटलेला आहे. आणि हे कधी संपन काही सांगता येत नाही. महाराज म्हणतात ना, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. मला कसं आहे, मला सोशल मीडियावर पण मी खूप असते. मी दोन्ही करत असते. आता परवाची एक अभिनेत्री वारली, तिला पैशाची काय कमी होती सांगा बरं. पैशानं जर आपण आरोग्य घेत असतो तर पैशानं ती हिरोनी वाचली असती ना. तर पैसा पण काय करू शकत नाही. जेव्हा आपलं शरीर सुटणार आहे ना, तेव्हा पैसा, घर, आपले नातेवाईक सगळे कोणीच काम येणार नाही. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, हरीच्या संगती, साधूच्या संगती हरी जोडी. तुम्ही काय करा, संताच्या संगतीत राहा, ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीत काय सांगायले तर, तैसे अहम ममतेची लवड सवडी, माते न पवतची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी, ढवळी ते ठेली. काय म्हणाले, देहाला मी आणि स्त्री पुत्रांना माझे समजण्याच्या गडबडीत भ्रांत व दीन झालेले लोक मला प्राप्त होत नाहीत. म्हणून एकदा जन्माच्या आणि एकदा मरणाच्या 2 तीरावर असलेल्या 2 डोहात गटांगळ्या खात राहतात. काय म्हणालेत माऊली, ज्ञानेश्वर माऊली स्पष्ट म्हणालेत, देहाला मी समजतो आणि स्त्री पुत्राला माझं समजतो. मग इथं आपल्याला अक्कल दिली ना देवानं, तर ते काय समजायचं, शरीर पंचमहाभूताचं आपलं बी आणि लेकरायचं बी. मग आपल्याला लेकर आपले आहेत का देवाचे आहेत? तर देवाचे आहेत, आपले नाहीत लेकर. कारण त्याचा श्वास कोणी चाललेला आपल्या पोटामध्ये, देवानं चाललेला. आपल्या स्तनामध्ये दूध निर्माण कोणी केलं, देवानं निर्माण केलं. किती देवाची लीला आहे. त्याला दात आल्यावर ते दूध कमी होतंय माईचं. आपल्याला करता येते का ती? किती कलाकार आहे देव. आपण त्याच्या कलाकारीकडे बघतच नाही. आपल्याला ह्या नासक्या संसाराच्या बघण्यामध्ये देवाची कलाकारी बघायला वेळच भेटना झालाय. जसं मी सांगितलं दृष्टांतात की ती बाई सर्व शिंगार करून लग्नाला गेली, पण ती कुंकूत लावायचं विसरली. तसं आपण किती संसार करा, घर घ्या, बंगले घ्या, गाड्या घ्या, सगळं इथंच राहणार आहे. आणि कधी काय कशाचा नाश होणार आहे हे काही सांगता येत नाही. आपल्या प्रारब्धात उद्या काय वाढून ठेवलेलं आहे काही सांगता येत नाही. मी माझंच उदाहरण सांगते. आज मी प्रवचन करीन याची गॅरंटी नव्हती. माझ्या मालकाची ना आमच्या गाडीचे ऍक्सिडेंट होणारच होता जागेवरच.
पण ईश्वराची काही आसन कृपा माझ्यावर म्हणून हे शरीर राहिलं आज. ज्योतिताईनं प्रवचन ठेवलं म्हणून राहिलं असेल बहुतेक. तसं आपण काय करायचं मग, ज्ञानेश्वरी वाचायची, संताची संगत करायची, सद्गुरूकडे जायचं आणि प्रश्न विचारायचा की आहे मी कोण हा करावा विचार. भगवंताला काळजी लई होती सोपं आहे हो. तुमची. भगवंताला काळजी होती हो आजची सेवेची. सेवा घडली पाहिजे. हो ना, तेच म्हणलं तुम्ही प्रवचन ठेवलं म्हणून ईश्वरानं कदाचित आजच्या दिवस ठेवलंय मला. मग आपण काय करायचं, मग हे लोक भ्रांत झालेत. संसार करण्यामध्ये एवढे गुंगलेत ते की ते बघायचेच काम नाही. संसारच खरा वाटायलाय, देवाला सोडून दिले. जसं मंद अंधकारामध्ये जर दोरी दिसली तर ती काय वाटती, सापच वाटती ना. पण तिथं उजेड घेऊन गेल्यावर रज्जू सर्पाकार भाषे हे जगडंबर. हे जग कसं भासायले आपल्याला, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही जागी ना सर्प न जगत, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. आता हे पुढचं ज्ञान आहे विचार सागर मधलं, की आपल्याला सगळीकडे काय दिसायला पाहिजे, परमात्मा दिसायला पाहिजे. जे जे दृष्टी दिशे ते हरी रूप, तुझ्या ध्यान जप त्याशी नाही. मग आपल्याला असं लक्षात यायला पाहिजे की सगळीकडे काय हरीच आहे. पण ते कधी लक्षात येईल आपल्याला, संतांच्या संगतीत बसल्याशिवाय लक्षात येणार नाही. जसं आपल्याला काही एक समजा आपल्याला शिकायचं असलं तर आपल्याला त्या माणसाकडे जावं लागेल ना. कोणतं बी काम करायचं असलं तर आपल्याला शिकायचं असल्यावर, तसं मग आपण काय करायचं, संतांची संगत करायची, माऊलीची संगत करायची, तुकाराम महाराजाची संगत करायची. तुमच्या तिथं एखादे संत महात्मे असले तर त्यांच्या सोबत जाऊन चर्चा करायची की बाबा मी देव कसा असन. मग ते सांगते की आता तुमचं शरीर पंचमहाभूताचं, माझं शरीर पंचमहाभूताचं. मग ह्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये काही फरक आहे का, नाही. आणि मग तुमच्यामध्ये जे जाणणार आहे, तुम्हाला आता इथं कानानं शब्द ऐकू यायलाय ना, आणि मला पण ऐकू यायला मी माझा बोललेला, मग ते कोणी आता इथं कानानं ज्याला शब्द ऐकू यायलाय ना, ते परमात्मा आहे. पण आपल्याला ते कधी लक्षात येणार, सद्गुरूच्या संगतीत बसल्याशिवाय नाही येणार आपल्याला. कारण माझ्या प्रत्येक शब्दामध्ये संताशिवाय दुसरं काहीच नाही मला सांगता येणार. कारण त्यांचे उपकार एवढे आहेत की आपण कशानच फेडू शकत नाही साधू संतांची. महाराज म्हणले ना की केले उपकार सांगू मी काय, न बाप करीशी आईसी माय, केले अक्षय अभय दान. काय दिले आपल्याला त्यांनी, अक्षय अभय दान. अक्षय म्हणजे नष्ट न होणार, त्याला काय म्हणते, अक्षय. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला की ह्या नष्ट होणाऱ्या शरीरामध्ये तुम्ही कसे आहात, नष्ट न होणारे. आणि हे आपल्याला कधी कळन, विचार करून. हा विचारून अहंकार सांडीचे, मग आस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. मग आता आपल्या दुःखाला कारण कोण आहे, आपणच आहे. आपण आपल्या मनानं दुःखी आहेत. कारण दुःख असं काही ईश्वरानं निर्माण केलेलं नाही, ही आपली जीवसृष्टी आहे. आपल्या मनानंच आपण दुःख, हे मला असं म्हणलं, ते मला तसं म्हणलं, मनानंच दुःख व्हायला. जर सगळं देव म्हणलं तर दुःख होईल का सांगा बरं. घरामध्ये सून आली, तिला पण काय समजायचं, देवच समजायचं कशाला, ती देवच आहे ना. कारण तिच्यामध्ये जे जाणणं जे स्वरूप आहे ते काय, देवाचं, ईश्वराचे. दिसणारं शरीर तर पंचमहाभूताचे. मग सुनामध्ये बी देव आणि मुलामध्ये बी देव, मुलीमध्ये बी देव. मग आता कशाच भेव, सगळे देव म्हणल्यावर भेव कशाच आलं. मग सून वाटन का सासू वाटन, तर देव वाटन, सगळे देवच वाटते ना. आणि वेदाचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही काय करा, देव समजा सगळ्यांना. देव भेटल्यावर कुठं माणूस भेट असते का, पण तशी दृष्टी यायला पाहिजे. दृष्टी सृष्टी वाट. महाराज म्हणले ना, जसं आता एखाद्यानं हिरवा चष्मा घातला तर मग त्याला काय दिसते, सगळं हिरवत दिसते. तसं मग आपण कशाचा चष्मा घालायचा, ते जे दृष्टी दिशे ते हरी रूप. मग आपण काय हे चष्मा घालायचा की सगळे कसे येत, हरी येत. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. मग आता सगळेच हरी म्हणल्यावर द्वेष भाव कशाला येईल.
आणि द्वेष भाव नसल्यावर मग कशाला पाप पुण्य आपल्या ललाट पत्रिका लिहिल्या जाणारच नाही ना आपल्या नावावर. जसं आपण आता देहाला मी म्हणून जर कर्म करायला लागलो तर मुंगी फरशी पुसताना मुंग्या मारल्या तरी मग पाप होईल. आणि जर फरशी पुसताना ते जर देव समजलं तर पाप होईल का? नाही होणार. कारण देवाला वाटत ना आता. जसं एक महाराज खूप छान दृष्टांत सांगते ते. मला दृष्टांत सांगायची खूप सवय आहे. तर महाराज काय म्हणते, एक पैलवान होता. पैलवान काय करायचा, त्या आखाड्यामध्ये पैलवान म्हणल्यावर काय आता ते कुस्ती खेळणारा असते ना. कालांतराने त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला. पण त्याचं दुर्दैव, त्याला मुलगा कसा झाला, कंबर हालिणारा बायासारखी. मग त्याला आनंद वाटेल का? त्याला वाटेल मी तर पैलवान, मी तर एका बुक्कीत नारळ फोडतो, मला सगळे पदक भेटले केसरी, मला हे असं काय पदरात पडलं कंबर हालिणार. मग त्याला किती वाईट वाटेल. तसं देवाला वाटायले आपल्याबद्दल, म्हणायले याला मी किती अनमोल नरदेह दिला, हे काय करायले, घर बांधण्यात घालायले नरदेह, चिरगुट गोळ्या करण्यात घालायले, कातड रंगिण्यात घालायले. महाराज काय म्हणले, आपली अक्कल कुठं चालली, चिरगुटात आणि कातड्यात. म्हणजे कातड्यात म्हणजे पार्लर मध्ये जाऊन थोबाड धुण्यात, काही लावण्यात, केसाला काळं लावण्यात, याच्यातच अक्कल चालली ना आपली. चिरगुटात म्हणजे कपड्यामध्ये. शेवटी 10,000ची साडी जरी घेतली तरी ते काय होणार आहे, शेवटी चिरगुटच होणार आहे. 500ची साडी घेतली, 1000ची घेतली तरी वर्षभर घालून आपण त्याला काय म्हणतो, धुडकं म्हणतो, गोंधळ म्हणतो. पण आपली अक्कल कुठं चालली, मग तिथंच चालली ना. 10 दुकानं फिरायलो ते घ्यायला, मी चांगला दिसायसाठी आरशात बघायलो, पार्लरला चाललो. पण मग हे 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 कसं आहे माहिती का, महाराज म्हणते हे वक्तयले हे शरीर. ह्याला किती तुम्ही नीटनेटकं करा, याचे दात पडणार, याचे डोळे जाणार, याचे केस पांढरे होणार, याचे गुडघे जाणार, याची कंबर मोडणार. मग काय म्हणले, हे हे कसं आहे, हे बदलणारच आहे. कारण याचा नियमच आहे की हे शरीर कसं आहे, बदलणार. फक्त आपण हे ध्यानात घ्यायचं की त्या बदलणाऱ्या शरीरामध्ये मी परमात्मा आहे. मी परमात्मा म्हणजे हे शरीर परमात्मा नाही. याच्यामध्ये ज्याला कळायलंय ना ते परमात्मा आहे. आता इथं कानानं ज्याला शब्द ऐकू येते, आता इथं डोळ्यानं ज्याला रूपाचं ज्ञान होते, आता इथं जिभेनं ज्याला चवीचं ज्ञान होते, आता इथं ज्याला त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होते, ते कोण आहे, तर ते परमात्मा आहे. पंचीकरण ग्रंथ वाचायला पाहिजे. पंचीकरणामध्ये सांगितलेलं आहे की घनादहडानो भ्रमथयो जीवने, एटले देह माने पोते आपणे, ते सारू फिरे 84 लक्ष योनीने, हरी जन्म मरणे. म्हणजे काय सांगितलंय, या शरीराला मी म्हणलास ना तू, मग तुला काय करावं लागल, 84 लाख योनी फिरावं लागल. मग तुला पुत्र व्हावं लागल, तुला डुक्कर व्हावं लागल, तुला झाड व्हावं लागल. आता त्या भरपूर ते आता त्याचं विश्लेषण आहे की 84 लाख योनीमध्ये कोणते कोणते शरीर आहेत, मग तिथं काय काय त्रास होणार आहे आपल्याला. तर महाराज म्हणले की दुसऱ्या शरीरामध्ये काय म्हणले, फक्त दुःख आहे, दुःख. दुःखाशिवाय काहीच नाही मनुष्य शरीर जर सोडलं तर. आणि हे शरीर कसं आहे, जंक्शन स्टेशन आहे. जसं जंक्शन स्टेशनहून आपल्याला ठरवता येते कोण्या गावाला जायचं, कुणीकडे जायचं. आता आमच्या इथं जंक्शन स्टेशन कुठे आहे, परभणी, जालना, संभाजीनगर, नांदेड इथे. मग आता नांदेडून आपल्याला पंढरपूरला बी जाता येतं, नांदेडून आपल्याला गोव्याला बी जाता येतं. मग आपण ठरवायचं आपल्याला कुठं जायचं, गोव्याला जायचं का पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. तसं हे शरीर कसं आहे, जंक्शन स्टेशन. तर आपल्याला इथून त्या शरीरामधून महाराज म्हणले ना, ज्ञानेश्वर माऊली म्हणले, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. या शरीरानं आपल्याला काय करता येते, पुढचे जन्म चुकीता येते. म्हणून माऊली काय म्हणले, येण्याची शरीरे.
शरीरा येणे सरे, दुसऱ्या शरीराला यायचं आपल्याला ह्या शरीरानं कट करता येते. म्हणजे आपल्याला काय, आपल्याला पुढचा जन्म कुत्र्याचा घ्यायचा का डुकराचा घ्यायचा हे आपल्याला हे देहच ठरीत आहे. कारण त्या शरीरामध्ये एवढे कर्म होते तर की ते पाप बी होते आणि पुण्य बी होते. आणि तेवढे कर्म आपल्याला 84 लाख शरीरापर्यंत पुरते आपले पाप पुण्य. मग समजा आता कोणी इथं पुण्य केलं तर पुढचा जन्म कुत्र्याचा जरी भेटला तर ते एखाद्या श्रीमंत घरचा कुत्रा होते, बिस्किट खाते, गादीवर बसते, झोपते, पण त्याला त्याच्या देहाचं ज्ञान असते का? नाही. कारण त्याला ते ऐशो आराम कशामुळे भेटला की त्यानं इथं पुण्य केल्यामुळे. एखादं कुत्रा असते त्याला कोणी कुटका टाकीत नाही, उलट दगड मारते, मग त्यानं पाप केलेलं असते. मग हे आपल्याला आपलं हे शरीर आहे ना, हे जंक्शन स्टेशन आहे, हे लक्षात घ्यायचं आपण. आणि हे एका दिवसाचं ऐकलेलं नसते हे सांगणं. म्हणजे जसं महाराज म्हणले ना की एखादा माणूस जर तुम्हाला सांगितलं समजा आता पुरुषांना की तुम्हाला मी सांगतो बा बिझनेस हे केल्यानं तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल, तर आपण ते किती एकाग्रतेनं ऐकू. महाराज म्हणले किती आपण भूक लागली तर जेवणार नाही, पण आपण त्यांना म्हणू सांगा कसं मी बिझनेस काय करू, मला पैसा कशाने भेटल. आणि एखाद्या बायाला जर म्हणलं की बाबा तिथं 5,000ची साडी 500ला भेटायली, तर ती बाई 10 बायाला विचारते कुठून कुठं जावं लागेल, कोण्या गाडीत बसावं लागेल, किती पैसे येत, आणि चल ना ग आपण जाऊ, आणि तुझ्याजवळ पैसे नसले तर मी देते, चल ना तू बी 2 घे मी बी 2 घेते. आपण किती 8 तास करतो त्याच्यासाठी. पण मग येता येता जर श्वास बंद झाला तर त्या साड्या तशाच राहत्या आणि ते नेसायचं काम नाही काहीच नाही. तसं आपण विचार करायचं की सगळं हे इथंच राहणार आहे आणि आपले कर्म आपल्या सोबत येत असतात. मग तुम्ही काय करायचं, चांगले कर्म करायचे, चांगले कर्म केलेले ईश्वराला अर्पण करायचे, आणि वाईट कर्म तर करायचीच नाही, कारण वाईट कर्म केल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे. आणि पशु योनीमध्ये निव्वळ दुःख आहे. पंचकरण मध्ये काय सांगितलंय, पंचकरण मध्ये पशु योनीमध्ये काय म्हणले, फक्त दुःख आहे. मग हे शरीर कसं आहे, जंक्शन स्टेशन आहे, इथं आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं काय नाही. साधू संतांनी शिकवलंय आपल्याला भरपूर, एक मरणाचा तीर आणि एक जन्माचा तीर. म्हातारे माणसं काय म्हणतात, का आता झालं आमचं जायचं आम्हाला, पण कुठं जायचं काय करायचं हे माहितीये का? कुठं जायचं यायचं नाही, मरून पुन्हा तू हे शरीर सोडून तुला पुन्हा घुशीचं शरीर भेटल, आणि तू जर बंगला बांधून ठेवला तर तू त्या घरात घुशीच्या रूपाने येशील, पण तुला तिथं येऊ देते का? मग घरात येऊ देत नाहीत, मारते तिथं, काही त्याच हे करते, प्रयोजन करते, घरात उंदर होऊ नये. महाराज म्हणले ना, हे उंदर घुशी पाली हे असतेच ना, हे लोक हे त्यानेच घर बांधलेलं असते ते, पण ते मग घर बांधित बांधित आता वय होते 50-60, मग त्याचं जगायचंच राहून जाते घर बांधून, मग त्याचं राहायचं जाऊन जाते. मग ते येते पाल होऊन घरात, उंदीर होऊन घरात, मग त्याला राहू देतात का घरात? राहू देत नाही. कारण जेव्हा त्यानं लक्षात घ्यायचं की मी परमात्मा आहे, तेव्हा त्यानं ते केलं नाही ना. त्यानं काय केलं, पैसा जमा केला, घर बांधून ठेवलं. महाराज म्हणले ना की पंचकरण मध्ये एक उदाहरण आलेले आंधळ्याचं दृष्टांत. पंचकरण ग्रंथ ऐकलेला आहे का तुम्ही कोणी? तर त्या पंचकरण ग्रंथामध्ये मी आंधळा असतो. वाचती आहे, मी वाचती आहे. हा. तर सुरुवातीला दृष्टांत येतो पंचकरण मध्ये, ते आंधळाग्रस्त असते, त्याला इच्छा होत असते की मी जे गावाची भिंत असते खूप मोठी, पहिले असायची बघा खेडेगावामध्ये, त्याला वाटतंय मी या गावातून बाहेर निघाव, त्याला लई कंटाळा येते त्या गावामध्ये राहायचा. मग त्याला एक हितेचू भेटतंय, ते म्हणते बाबा मला या घरात राहा वाटत, या गावामध्ये मला काय वाटायले बाहेर निघा वाटायले. आणि त्या आंधळ्याला काय असते, गचकरण असते आणि खरूज बी असते आणि वरून आंधळा बी असते, पण तरी ते आता हितेचू कसे असते, ते म्हणते जाऊ दे बाबाला इच्छा झाली याला सांगाव आता. मग ते म्हणते तू काय कर, या भिंतीला असं धर, भिंतीला धरून चलत 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 जाय, आणि मग काय होईल, पुढे एक मोठा दरवाजा येईल, मग तू त्या दरवाजातून बाहेर निघ. बर ठीक आहे. मग काय करते, हात त्या भिंतीला धरते,
पण त्या भिंतीला धरत चलता चलता कधी नालीत पडते. मग पुन्हा कालांतरानं काय होते, जेव्हा भिंत यायची ना तेव्हा धर्म कर्म संयोगानं काय होते, त्याची खरूच खाजवती, त्याचं गचकरण खाजवते आणि मग काय होते, ते दरवाजा पुन्हा मागे निघून जाते की पुन्हा त्याला भिंत लागते. मग असं करत करत खूप त्याची परेशानी होती, खूप बेजार होते. मग त्याला एक भेटते त्याचा मित्र. ते म्हणते तू काय कर, तुला इच्छा आहे ना घराच्या बाहेर वाड्याच्या बाहेर जायची, त्या गावाच्या बाहेर जायची, तू तर ह्या भिंतीला एक हात धर आणि तुझं गचकरण खरूच खाजू लागली ना, तू एका हातानं खाजव आणि एका हातानं भिंतीला धर. हितेशचा मित्र भेटला त्याला तसा, त्यानं सांगितलं. मग असं करत 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 ते खाज सुटली ना, तरी तो काय करायचा, मग एका हातानं खाजवायचा आणि एका हातानं भिंतीला धरायचा. मग असं करत करत तो काय काय झालं, तो त्या गावाच्या बाहेर एकदाचा दरवाजातून निघाला. त्याचा सिद्धांत काय इकडं, की 84 लाख योनी हे जे आहे ना, ती भिंत आहे गावाची त्या. आणि मग 84 लाख योनी म्हणजे कुत्र्याच्या, डुकराच्या, गाढवाच्या ह्या शरीरामध्ये देव कळन का त्याला? नाही कळणार, कारण त्याच्या देहाचंच पुरतं भान नसते त्याला. कुठं नागडं कुठं लोळायचं, तिथं त्याला परमात्मा वस्तू काय कळणार? नाही कळणार. मग ती भिंत म्हणजे काय, 84 लाख योनी. आणि दरवाजा म्हणजे काय आहे, तर मनुष्य देह, देवाची आहे द्वारी. मग हे द्वार कशाचं आहे? मनुष्य शरीर म्हणजे देवाचं द्वार आहे. जसं त्या आंधळ्याला पोटाच्या भिंतीमधून बाहेर निघायचं, तर मग दरवाजात आल्यावर निघाला. तसं आपल्याला मनुष्य शरीर दिले ना ईश्वरानं. मग आता आणि तिथं जसं त्याला मित्र भेटला, तसा आपल्याला इथं सद्गुरू भेटले, संत भेटले. त्यांनी सांगितलं आता की तुला हे मनुष्य शरीर कशाला भेटलं, पुढचा जन्म चुकवण्यासाठी. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा करा रे बापानो साधना हरीचे, जनी करणीचे करू नका. काय म्हणाले की तू असं काय कर की ज्याच्यानं तुला जन्म येणार नाही. मग आपल्याला पुढचा जन्म चुकवायचा आहे का, आता मी परमात्मा आहे हे ओळखलं की मग आता मी परमात्मा आहे असं लक्षात घेतलं, तर मग माग परमात्मा नव्हतो का आपण? होतो. मागील या जन्म झालो. आता जर कळालं मी हे शरीर नाही, मी परमात्मा रूप आहे, तर मग मागचे झालेले शरीर कसे होते? खोटे होते. जसं स्वप्नात आपण बघितलं की एक राजा होता, त्याला स्वप्न पडू लागले की अंतच्या घरी गेला. ते म्हणला मला तहान लागली, पाणी द्या प्यायला. ते म्हणला पैसे असले तर देतो, नाही तर नाही देत. पण तेवढ्यात त्याला जाग आली राजाला. आणि इकडं तर काय पुष्पा फुलाच्या शय्येवर झोपलेला. स्वप्नामध्ये काय झाला, भिकारी झाला, पाणी मागू लागला. तसं हे काय आपलं हे सृष्टी म्हणजे काय, स्वप्नच आहे ना. स्वप्नीचे जेईले जाईल लया. महाराज म्हणले ना, जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती, जागता जगदेव, राखा काही भाव, मुक्ता दिसा फेरा, आला या नगरा. काय म्हणालीत महाराज की ह्या नगराला लई दिवसांनी फेरा आला. नगर म्हणजे कोणतं? हे मनुष्य शरीर तुमचं हे नगर आहे. त्या नगरामध्ये खूप दिवसांनी आलोत आपण. पाप पुण्य जेव्हा समान झालं ना, तेव्हा भेटलं हे शरीर आपल्याला. जसं महाराज म्हणते तर की एक आंधळा टाळी वाजू लागला आणि त्या आंधळ्याच्या हातामध्ये सहज कावळा आला. कावळा प्राणी किती चतुर असते, ते कोणाच्या हाताला येतच नाही. आणि मग ते कावळा पाहिजे होता एका राजाला, त्याला काही औषध पाहिजे होतं, करायचं असं लाग, त्याचं रक्त पाहिजे होतं. मग ते म्हणला मला देतो का म्हणे हे कावळा. अजून एक पाहिजे म्हणला. तर ते म्हणला कसं काय आला रे बा तुझ्या हातात? ते म्हणला हे काय मी अशी टाळी वाजू लागलो. तसं म्हणलं की गेला ती. म्हणजे आपला बी तसाच चाललाय ना आता, घर बांधण्यामध्ये, लेकरा बाळायचं बघण्यामध्ये, याचं सेटल कर त्याचं सेटल कर, पोरायच्या लग्न कर. आता ते लई ताण आहे पोरायला, पोरीच भेटण झाल्या. आमच्या गावात 80 पोरं आहेत बिन लग्नाची. ते
त्याच्या मम्मीला त्याचाच ताण पोरायचे लग्न कवा होते. मग आपल्याला ताण कशा आपल्याला आपण पुढच्या जन्मी म्हैस होणार आहेत याचा ताण आहे का आपण सासू होणार नाहीत याचा ताण आहे. जास्त ताण त्याचाच आहे ना आपल्याला, आपण सासू होणार नाही. तर काय म्हणले महाराज, की बहुता दिसा फेरा आला या नगरा. तुम्ही ध्यानात घ्या, हे शरीर कशाला भेटलंय आपल्याला? ईश्वर प्राप्तीसाठी भेटलंय. नामस्मरण करा. महाराज म्हणले ना, तुम्हाला नाही ग्रंथ कळाले ना, तुम्ही नामस्मरण करा. मग तुमच्यावर ईश्वराची कृपा होईल आणि तुमचं अंतकरण शुद्ध झालं ना, मग तुम्हाला आपोआप कळत. जसं की महाराज म्हणतात ना, की मळक्या कपड्यावर निळी टाकली बसती का? नाही बसत ना. कपडा स्वच्छ पाहिजे. तसं आपलं अंतकरण धुवायचं. कशानं धुवायचं? नाम जपानं. किती सोपं आहे. हरीची आदासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता, दया नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी जर तुम्ही म्हणलात ना, तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. पण तसं तुम्ही इमानदारीनं घ्या नाम हरीचं. महाराज कळकळून सांगायले, करा रे बापानं साधन हरीचे. बाप म्हणाले ते आपल्याला. आपण त्याचे बाप आहेत का? ते आपले बाप आहेत. साधू संतच आपले माय बाप आहेत. तुम्ही संत जन माय बाप. साधू संताला मायच म्हणले. पूर्ण वारीमध्ये आता वारीमध्ये ताई होत्या ना, ज्योतिताई. कोणीतरी नावानं बोलिते का कोणाला? काय म्हणते? माऊली माऊली माऊली. म्हणजे किती त्या माऊलीने आपल्यासाठी किती कष्ट भोगले. तिला कोणी भाकर खायला दिली नाही, त्याच्या झोळीमध्ये पोत्रा टाकला. त्यानं आपल्यासाठी एवढी गुढ ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. त्याच्यामुळं वेळात वेळ काढून ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचलात ना, तर तुम्ही वाचाल म्हणजे काय होईल, तुम्हाला तुमचं न मरणं तुम्हाला ध्यानात येईल. आणि खरंच कळकळीची विनंती आहे की लक्ष लावून एकदा तरी ज्ञानेश्वरी तुम्ही अर्थासहित वाचा. माझ्याकडे ज्ञानेश्वरी नव्हती, पत्तूरचे महाराज आले, म्हणले ज्ञानेश्वरी आहे का तुला? नाही महाराज. महाराज म्हणले तुला साड्या बी नसत्या कपाटात, आहे ना, तुला मी घेऊन देतो साड्या. मग इतकं मला लाज वाटली की आपल्याकडं ज्ञानेश्वरी नाही. मग आपल्याला ज्ञानेश्वरी घरात असा वाटती का? ती घरात असलेली आपण म्हणतो ती वाचावा, तुम्ही घेऊन जा, आमच्यात कोणी वाचत. पण वाचायला पाहिजे. साधू संत म्हणजे आपल्याला ते मार्ग दाखवतात आपल्याला. आता महिलांना बाहेर कुठं जाता येत नाही सत्संग करायला, मग घरात बसून वाचता येते ना आपल्याला. आपण आपल्यासाठी 1 घंटा वेळ काढायला पाहिजे. कारण ही सुवर्ण संधी आहे, आपल्याला मनुष्य देह भेटलाय. पुन्हा मागुता पुढी हा कल्पांती घडेना. पुढी पुन्हा कधी नंबर लागन काही सांगता येत नाही. कारण महाराज काय म्हणले, आता तर एक झालं की दरवाजा बंद व्हायलाय मनुष्य देहाचा. काय तर लेकरच होऊ देणं झाले तर दत्तक घ्यायले तर. मग आपल्या आई वडिलाचे आपल्यावर किती उपकार आहेत ईश्वराचे, की आपल्याला मनुष्य देह भेटला. मग याचा आपण सार्थक करावा, भजन करावा, नामस्मरण करावा. काय म्हणले, एरवी मी तरी कैसा मुखा प्रती भानू दैसा, कही नसे न दिसे ऐसा वाणीचा नोही. एरवी मी कसा आहे तर जसा प्रातःकाली पूर्व दिशेकडे तोंड केल्यास अगदी तोंडापुढे सूर्य असतो तेव्हा. सूर्य प्रत्यक्ष ज्ञानाविषयी कोणालाही संशय नाही. मग देव काय म्हणाले की मी कसा आहे प्रत्यक्ष, तसा सूर्य कसा आहे उगवल्याला. आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सूर्य कसा दिसते, प्रत्यक्ष दिसते ना. तसा म्हणले देव मी तुमच्या हृदयामध्ये प्रगट आहे. कसा प्रगट आहे तर आता इथं शब्द ज्याला कळायलाय ना तोच देव आहे. काय म्हणले पंचीकरण मध्ये, को देव हा यो मन साक्षी. पंचीकरण मध्ये शिष्य म्हणायलाय, गुरु महाराजाला म्हणायलाय की देव देव म्हणतात ते कशाला म्हणायचं गुरु महाराज? देव अगदी सोप्या शब्दात म्हणाले, तुझ्या मनाला जो जाणतो ना तो देव आहे. मग आता इथं तुमच्या मनातलं कोणाला कळायले बरं? तुम्हालाच कळायले ना. आता कोणाला चांगलं प्रवचन आवडत असन, कोणाला वाटत असन काय बडबड लावली, कधी संपत आहे यांचं, असं
आता ज्याची त्याच्या मनातलं कोणाला कळाले त्यांनाच कळाले ना. मग कोणाला ज्याला कळाले ना ते देव आहे. मग दुसरा देव कोणी आहे का तुमच्याशिवाय? कोणीच नाही. तुम्हीच देव आहात. मग असं आपल्याला साधू संत शिकवतेत. आणि झालेली माझी सेवा तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला विराम देते. आणि ज्योतिताईचे खूप आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. पसायदान घेत